नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला घेऊन आलेली आहे लोणावळ्याला. याच्या आधीसुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेले आहेत की मी लग्नाला आलेली आहे, तर कंटिन्यू करते आहे. तर आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे लोणावळा. तर बघा आता इकडचे रोड आणि आजूबाजूचं वातावरण अगदी इतकं छान प्रसन्न होतं. फायनली आम्ही पोहोचलो आहे रिसॉर्टवर आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता इकडचं वातावरण इतकं छान होतं की काय सांगू तुम्हाला. चला आता जिथे आम्ही थांबलेलो होतो तिकडचं वातावरण दाखवते तुम्हाला. आणि हा रिसॉर्ट आहे आणि इतका छान होता आणि व्यवस्था एकदम छान केलेली होती आमची. आम्ही इथे लेडीजच थांबलेलो होतो, जेंट्ससाठी वेगळी अरेंजमेंट केलेली होती. तर बघू शकता इतके छान छान झाडं होते. आणि हे बघून तुम्हाला काय आठवलं आणि मला काय आठवलं असेल तर नक्कीच मला तेच आठवलेलं आहे की मी काहीतरी कटिंग्स घरी घेऊन जाव्या. तर माझा मोह काही आवरला नाही आणि मी छोट्या छोट्या साईजच्या 2-3 कटिंग्स घेतल्या सोबत. आणि आता मी त्या घेऊन जाणार आहे माझ्या गावाला, म्हणजे यवतमाळला. आणि इकडच्या रूममध्ये आम्ही 4-5 जणी होतो, जे की आई, ताई आणि माझी मोठी आई वगैरे आम्ही इथे थांबलेलो होतो. आणि आल्यानंतर फायनली इथे मस्त असे रिलॅक्स झालो आम्ही. खूप जास्त प्रवास झाल्यामुळे खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं आणि भूकसुद्धा भरपूर लागलेली होती आणि आमची व्यवस्था पण छान केलेली होती. तर आल्या आल्याच मस्त असं फ्रेश वाटलं. आणि आमचा छोटू बघा, छोटूची एंट्री झालेली आहे आता. त्यानंतर आता आम्हाला लागलेली होती भूक. तर इकडचं पाठीमागचं वातावरण दाखवते तुम्हाला. सगळीकडे मस्त हिरवे हिरवे गार असे झाडं होते आणि हे सगळं पाहून इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि मी तुम्हाला बाहेरचं सुद्धा वातावरण दाखवते, खूपच छान होतं. आणि सगळीकडे असं म्हणजे जो कोणी आला असेल, म्हणजे तुम्ही आले असाल कधी लोणावळ्याला, तर तुम्ही इमॅजिन करू शकता की इकडचं वातावरण खरंच खूप छान आहे. आणि चारही बाजूला खूप छान असे झाडं लागलेले होते आणि मला पर्सनली खरंच खूप जास्त आवडलं आणि असं वाटत होतं इथून जावंच नाही, खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग बाकीचे सगळे आपापल्या रूम्समध्ये सेट झाले. आणि इकडचं दाखवते तुम्हाला पाठीमागच्या साईडचं. हे पाठीमागच्या साईडचं आहे आणि हे आतमधलं आहे. सगळेजण मस्त असे फ्रेश झाले, मी सुद्धा फ्रेश झाली आणि लगेच आम्हाला जेवण करायला आता जायचं होतं. आणि अशा 4 ते 5 रूम एकाच साईडला होत्या आणि इकडच्या साईडला वेगळ्या होत्या. तर इथे बघा आता बाहेरचं इकडचं फ्रंटवरचं आहे आणि बॅक साईडचं सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला. मस्त असं वांग्याची भाजी, भात आणि चपाती असं जेवण होतं आणि मस्त पंगत केली आम्ही आणि छान असं जेवण घेतलं, कारण भरपूर भूक लागली होती. तर आम्ही इथेच जेवण करायला बसलो आणि मस्त जेवण एन्जॉय केलं. आणि वांग्याची भाजी खूप छान झालेली होती आणि आल्या आल्याच त्यांनी आमची जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली होती, तर तुम्ही बघू शकता. फायनली आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही हळदीची तयारी करण्यासाठी आतमध्ये जाणार होतो. आणि बघू शकता, तुम्हाला दाखवलेलंच आहे मी की आम्ही 40 ते 50 लोक आलेलो आहोत लग्नासाठी, नवरींकडचे. तर इथे सगळ्यांचं मस्त जेवण आटोपलं आणि बघू शकता तुम्ही वांग्याची भाजी खरंच खूप जास्त टेस्टी झालेली होती. त्यानंतर मग आम्ही रेडी झालेलो आहे. आता हळदीचा प्रोग्राम होता, तर इथे मी येलो कलरची साडी वेअर केलेली आहे आणि ताई पण रेडी झालेली आहे, बाकीचे पण सर्व रेडी होत होते. त्यानंतर आम्ही रेडी झाल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं आता नवरदेवाकडे. तर आम्ही पोहोचलेलो आता नवरदेवाच्या घरी आणि स्टार्टिंगलाच बघा खूप छान असा DJ आणि इतकं छान माहोल होता की पाहतच राहावं असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही नवरदेवाच्या घरी आतमध्ये गेलो आणि हे एकदम फ्रंट म्हणजे रोडवरच त्यांनी DJ लावलेला होता. साऊंड सिस्टम इकडेच होती सगळी. त्यानंतर आम्ही गेलो आणि इकडे फायनली नाईटला सुद्धा जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली होती. तर आम्ही आता हळदीच्या प्रोग्रामसाठी इकडे जात आहे आणि बघू शकता किती छान असं डेकोरेट केलेलं आहे.
सगळीकडे मस्त लाइटिंग्स लावलेली आहे आणि खूप छान वाटत होतं. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आता मी म्हणजे लग्नापर्यंतचे आणि लग्नानंतरचे, त्यानंतर आम्ही घरी वापस आलो ते सगळे शेअर करणार आहे. नक्कीच कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझे चॅनलवर जे नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. चला आता आम्ही इथे आलेलो आहे आणि हळदीची इथे तयारी झालेली आहे आणि भरपूर अशा बायका आलेल्या होत्या. इथे बघा खूप छान असा पोस्टरसुद्धा लावलेला आहे नवरी नवरदेवाचा. आणि आम्ही इकडच्या साईडला बसलेलो. त्यानंतर मग आम्ही इकडच्या साईडला बसल्यानंतर इथे बघा थोडंसं शूट आम्ही इथलं सुद्धा घेतलं आणि नवरीनसुद्धा रेडी झालेली होती. आणि आत्ता हळदीचा प्रोग्राम स्टार्ट होणार होता. तर बाकी हळद वगैरे कशी लावली आणि इतका छान डान्स इकडे झाला. खूप वेगळ्या पद्धतीने लग्न होतं हे. तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. तर या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आहे आमची नवरीबाई. तर यांचा फोटोशूट चालू होता आणि त्यानंतर लगेच मग हळदीचा प्रोग्राम होता. चला तर मग इथेच थांबते. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.